घरी एकही रुपया खर्च न करता कर्व कसा बनवायचा, तर कर्व बनवल्यामुळे मुंड्याचे जे आकार आहे ते परफेक्ट येतात. अशा पद्धतीने व्यवस्थित मुंड्याला आकार आले ना तर आपला ब्लाऊज जो आहे तो मुंड्यामध्ये पाठीमागे किंवा समोर अजिबात घोळ पडत नाही, परफेक्ट येतो. त्यामुळे मुंड्याला आकार देताना कर्व जर नसेल तुमच्याकडं तर फ्रीमध्ये आपण घरच्या घरी कर्व कसा बनवायचा ते बघूयात. तर इथं आपल्याला फक्त एक पुष्टा लागणार आहे. त्यामध्ये आपण सहज पद्धतीनं व्यवस्थित असं तयार करू शकतो. तर बघा इथं आपण काय करायचं आहे, कशा पद्धतीनं कर्व बनवायचा. तर अगोदर आपण इथं 6 जे आहे ते आपण 6 तयार करून घ्यायचं आहे. मोठ्या आकारामध्ये आपलं जे 6 आहे ते काढायचं आहे व्यवस्थित असं. अगोदर आपण डॉट डॉट डॉटनी 6 काढून घेऊयात. असं आपण 6 तयार करून घेतलेला आहे. तर 6 तयार करून घेतल्याच्या नंतर आता हे मार्किंग जे आहे ते आपण डार्क करायचं आहे. सहज तुम्ही एकदा व्हिडिओ बघितला ना तर कर्व जे आहे विकत आणण्याची सुद्धा गरज नाही, घरच्या घरी आपण सहज ते तयार करू शकतो. तर आता आपण हे इथं असं 6 काढलेलं आहे. तर आता ह्याच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे, 1.25 इंच किंवा 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे. तर बघा आपण मार्किंग करायचं आहे. इकडच्या साईडला 1 इंच घ्यायचं, असं बाहेरच्या बाजूने आपण हे मार्किंग करत जायचं आहे 1.25 इंचावरती असं बरोबर. पूर्ण जे आहे ते आपल्याला असं मार्किंग करायचं आहे बरोबर 1.25 इंचावरती. पूर्ण जे आहे ते मार्किंग जे आहे ते तुमचं 1.25 इंचावरती आलं पाहिजे. ते आपण परत हे जे आहे ते असं हे क्रॉसमध्ये करायचं आहे. आपण हे आता जे आहे ते एकदम डार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं काही एक केलं नाही आपण. बघा 6 काढलेला आहे. 6च्या बाहेर आपण गोल राऊंडमध्ये 1.25 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आपण. आणि हे बघा हे अशा पद्धतीने आपलं परफेक्ट असं कर्व तयार झालेलं आहे. तर मी आता तुम्हाला कट करून दाखवते. अशाच पद्धतीने काढा. कसं काढायचं, अगोदर 6 काढायचं, त्याच्यानंतर वरती इथून इथपर्यंत 1.25 इंच 1 इंच अंतर घ्यायचं आणि त्याच्यानंतर राऊंड आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे 1.25 इंच बरोबर 1.25 इंच अंतर घ्यायचं आणि पूर्ण मोजत घ्यायचं 1.25 इंच अंतर गोल राऊंडने आपल्याला. आणि मग बरोबर असं आपल्याला हे आकार देऊन घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं आपलं एकही रुपया खर्च न करता फ्रीमध्ये आपला कर्व तयार झालेला आहे. आता हे कटिंग करते आणि मुंड्याला आकार कशा द्यायचे तेही त्या कर्वने तुम्हाला दाखवते मी. तर आता आपण इकडच्या साईडने कट करायचं आहे. थोडंसं पुष्ट आपला कडक असल्यामुळे आपल्याला कट करताना थोडासा प्रॉब्लेम येतो, पण आपण न चुकता व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. यातला आपण नाही कट केलं तरीही चालतं आणि कट केलं तरीही चालतं, कारण मधला आकार जो आहे तो पुष्ट असल्यामुळे नाही कट करता आला तरी चालेल, कारण आपल्याला बाहेरच्या साईडने आपल्याला आकार द्यायचा असतो. त्यामुळे जाड जर पुष्ट असेल तर नाही कटिंग केलं तरी पण चालेल. तर बघा अशा पद्धतीने आपला फ्रेंच कर्व एकदम फ्रीमध्ये तयार आहे आणि आकारही व्यवस्थित आलेला आहे. तर आता मी तुम्हाला इथं मुंडेचे आकार जे आहे ते कसे द्यायचे ते दाखवते.
बघा आता आपण मुंड्याला आकार कसं देतो, तर 1.5 इंचावरती देत असतो असं. आणि हा जो आहे तर 1 इंचावरती. तर आधी मार्किंग करायचं 1.5 इंचावरती आणि 1 इंचावरती. आणि परत हे जे आहे ते बघा, हे आपल्याला पहिला आकार देताना हे मार्किंग इथं आलेलं आहे आपलं, तर हे आपण असं गोल एवढं करायचं. आणि पुढचा आकार आल्यानंतर आपण हे जे आहे ते इथून आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे. अशा हे केल्यामुळं काय होणार आहे, तर बघा जे अगोदर मी आकार दिलेला आहे त्या आकारावरतीच हा आकार आलेला आहे. तर अगोदरचे जे आकार आहेत मी ते स्वतः दिलेले होते बिगर कर्वचे, पण तुमच्यासाठी खास खूप सारे कमेंट येतात की ताई मुंड्याला आकार व्यवस्थित येत नाही, त्यांच्यासाठी मी घरच्या घरी कर्व बनवून दाखवलेला आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.